तुकाराम ज्ञानोबा 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 रूप पाहता रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता झाले वो सुख झाले वो साजने सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल
बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा माधव तो हा 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 विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आधार सारे ग ग रे ग प प ग प द द प द द द सारे ग ग रे ग प प ग प द द प द द प द द रे ग रे द द द द प ग रे स प द स प द स प द स प द स प द स प द स प द स प द स सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव 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 तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल 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 बरवा विठ्ठल बरवा विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी निघालेले वारकरी गोलवण ते आळंदी असांचा प्रवास आणि ह्या प्रवासामध्ये तरुण कीर्तनकार आहेत. ह्या पालखीचं असं वैशिष्ट्य का ह्या पालखीमध्ये तरुण युवक जास्ती प्रमाणात आहेत आणि आपल्यासोबत आहेत तरुण कीर्तनकार प्रशांत घरत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही. तरुण आहेत, कीर्तनकार आहेत, काय वाटतं तुम्हाला या पालखी सोहळ्याबद्दल? नाही, तो सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा आनंदाचा उत्सव आणि हा पायदिंडी सोहळा
आमच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ 99% हे तरुण आहेत आणि हीच आमची श्रीमंती आहे आणि हा आम्हाला खरा आनंद आहे. आणि या दिंडीमध्ये चालत असताना आम्हाला जो कॉलेज जीवनातला आनंद आहे किंवा इतर जीवनातला जो आनंद आहे, आता आपण बघतोय की तरुण पिढी इतर वेगळ्या मार्गाला जाताना दिसते, पण त्याच्यात जो आनंद आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त आनंद या वारीमध्ये आम्हाला मिळत असतो. आणि म्हणून या वारीमध्ये जवळजवळ 99% आमचे हे तरुण पायी चालत असतात आणि हा आनंद लुटत असतात. तुम्ही सध्या काय व्यवसाय करतात? सध्या मी CA करतोय प्लस कीर्तनकार आहे. माझं शिक्षणसुद्धा आळंदीला झालं आणि त्याचा मला अभिमान आहे. सोबत दुसरे तरुण आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तुमचा सध्या व्यवसाय काय चालू आहे? मी सध्या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे. माझं इंजिनिअरिंग झालं केमिकल इंजिनिअरिंगमधून आणि मी सध्या मल्टी ऑर्गॅनिक्स लिमिटेडमध्ये विक्रोळीला कार्यरत आहे जॉबसाठी. तुम्हाला कसं काय योग आला या पालखी सोहळ्यात? त्यानं सहज आलेत काही माऊलीचा सुख सोहळा कशासाठी आलेले? ॲक्च्युली माऊलींचा सुखसोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी सहभागी व्हायलाच पाहिजे, मला तरी असं वाटतं. कारण की जो आनंद आम्ही इथे अनुभवतो, या दिंडीमध्ये अनुभवतो, तो आनंद दुसरा कुठेही नाही. आता प्रशांत महाराजांनी ते पण सांगितलं की जो आनंद आम्ही कॉलेज लाईफमध्ये जगलो किंवा जॉब लाईफमध्ये जगतोय, तो लाईफचा आनंद दुसरी कुठेच घेणार नाही. आता तुम्ही काही मोजकी क्षणचित्रे तुमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर केली, त्या क्षणचित्रे फक्त तुम्ही मोजकी काही क्षणचित्र केलीत, पण आम्ही प्रत्येक पावलाला प्रत्येक क्षणाला जो आनंद आम्ही अनुभवतो, तो आम्ही वर्षभराचं जे आमचं स्ट्रेस आहे, जे जॉब करून जे स्ट्रेस मिळतो किंवा जो बाकीचं कार्य करून जे स्ट्रेस मिळतं, त्या स्ट्रेसमधून कुठेतरी एक आनंदाचा क्षण आम्ही आमच्या या पायी दिंडीतून एकटवतो आणि त्या स्ट्रेसला आम्ही दूर पळवतो. सोबत ह्या पालखीचे विणेकर आहेत, रिटायर झाल्यापासून त्यांनी अगदी पूर्ण योगदान दिलेले पालखीसाठी. त्यांच्याकडनं आपण जाणू, काय सांगाल तुमचा अनुभव? या पालखी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र गोलबन ते श्री क्षेत्र आळंदी येथे जाणाऱ्या या दिंडीमध्ये आमच्या या दिंडीमध्ये असलेले 70-80 वयाच्या लोकांनाही या दिंडीने बोलकं केलेलं आहे, म्हणजे व्यासपीठ दिलेलं आहे. तसेच आत्ताची जी 99% असलेली तरुण पिढी ज्यांना काही बोलताही येत नव्हतं, तेही याच्या दिंडीमध्ये बोलायला लागलेले आहेत, बोलायला शिकलेले आहेत, व्यासपीठ त्यांनी आज गाजवलेले. त्यातलेच आमचे नवतरुण जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांना या व्यासपीठाने चांगली जागा दिलेली आहे आणि आज बोलतं केलेलं आहे. हीच आमची खरी श्रीमंती आहे. तुम्ही कंटिन्यू पायी चालता का थकल्यावर गाडीत वगैरे बसता? मी गाडीत बसतच नाही, पायीच चालत असतो आणि पायीच नाचत असतो. सगळी मंडळी सांगतील मला, भले माझ्याकडे विना असो अगर नसो, पण मी पायीच चालत असतो. आपल्यासोबत या पालखीमधले दुसरे युवक तरुण आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही या पालखी सोहळ्याबद्दल? आमची ही दिंडी तुम्ही मगाशी बघितलं असेल, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने असं एका सरळ रेषेत सर्व चालत आहेत. आम्हाला आमच्या सर्वांचापासून, आमच्या एक दिंडीमधल्या एकाही माणसापासून इतर कोणाला काही त्रास होत नाही. अगदी सरळ संपूर्ण दिंडी एका सरळ रेषेत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चालते. दिंडीमध्येच अगदी लहानापासून तुम्ही बघत असाल की अगदी 5 वर्षाच्या मुलापासून तर अगदी 60-70 वर्षाच्या वृद्धापर्यंत या दिंडीमध्ये सर्वांचा समावेश आहे. या दिंडीमध्ये आमचं संघटन इतकं आहे की ही दिंडी झाल्यानंतर आम्ही नुसतं दिंडीपुरतंच मर्यादित न राहता, दिंडी झाल्यानंतरही आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतोय आणि हेच म्हणजे याचाच आम्हाला खूप गर्व वाटतंय. आपल्यासोबत तुळशीवाल्या महिला आहेत काही, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, काय सांगशील, कितवा वर्ष तुझ्या या पालखीमध्ये? नमस्कार, मी अनिता शेने आहे. पण या गोलबन ते आळंदी या दिंडीमध्ये माझा सहभाग नव्हता, पण आता नाश्त्याच्या निमित्ताने मी आलेली आहे आणि तुळशी वृंदावन माझ्या डोक्यावर आहे. ते मला भाग्य मिळालं, कारण माझ्या ह्याच्यामध्ये होतं म्हणून मला मिळालं. तर धन्यवाद. यावर्षी काही कारणानिमित्त यायला मिळालं नाही मिस्टराच्या, पण पुढच्या वर्षीपासून मी नक्की या दिंडीमध्ये काय सांगशील तुझा दिंडीबद्दल आणि किती वर्षापासून येते तू? मला आता हे 2रं वर्ष आहे आणि मला खूप आनंद मिळतो. माझे मिस्टरच दिंडी चालक आहेत, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्यांचा आणि खूप मजा वाटते. माझी एक लहान मुलगी आहे, घरी सोडून मी आले तिला. खूप मला आनंद वाटतो. पायी चालते का? चालक असल्यामुळे काही बसायची वगैरे व्यवस्था करतो? नाही, काहीच नको. चालायलाच आवडतं, गाडीत कधीच नाही बसणार. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. दिंडीमध्ये जो आनंद मिळतो तो हा म्हणजे कुठंच मिळत नाही. पायी दिंडीमध्ये नाचत गाचत हसत, कुणी कोणाला बोलता जरी येत नसतील तरी तो माणूस म्हणजे ऑटोमॅटिक बोलू शकतो, प्रवचन करू शकतो, गाऊ शकतो आणि सुंदर असा नाचू शकतो. असा हा सोहळा म्हणजे आम्हाला भोगायला मिळतो. किती वर्षापासून तू दिंडीत? माझा दिंडीत येण्याचा हा 2रा वर्ष.
राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव, हाय गावात माझं नाव. नाव गोकुळ माझं गाव, हाय गावात माझं नाव. गाव गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव, आहे गावात माझं नाव. नाव नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. पाहू वासुदेव माझा पिता, हाय देवकी माझी माता. माता वासुदेव माझा पिता, हाय देवकी माझी माता. वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता. वासुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता. माता माता राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. पाहू एका जनार्दनी राधा, लागली कृष्णाच्या नादा. नादा एका जनार्दनी राधा, लागली कानाच्या नादा. नादा एका जनार्दनी राधा, लागली कानाच्या नादा. एका जनार्दनी राधा, लागली कानाच्या नादा. नादा नादा राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. फिरून पाहू. राधे चल माझ्या, राधे चल माझ्या, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळे भूमी संतांची. मंगळ वेळे भूमी संतांची. इथले भक्त दामाजी पंथ, थोर संतात गणले ते संत. गुमास्ते होते बादशहाचे, आवडते भक्त पांडुरंगाचे. एकदा पडला मोठा दुष्काळ, अन्नधान्याची झाली आबाळ.
गोरगरिबांचे पाहुनी हाल, कुली कोठारे केली तात्काळ, म्हणून कैद झाली धामहाला, पडली चिंता याची देवाहाला, बनले देव स्वतः यस्कर, मूलधान्याचे दिले भरपूर, झाली हार तेथे राजाची, लाज राखी तो देव भक्ताची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची. चोखा मेळा याच गावाचा, तयाला ध्यास होता देवाचा, एका ढासळत्या बुरुजाखाली, पाळी मृत्यूची त्यावरी आली, चंद्रभागे तिरी दहन केले, नामदेव रक्षा घ्यावया गेले, 3 दिवसांची असे प्रेताची, कळेना राख कुठली चोख्याची, केली मग युक्ती नाम देवान, हाडाशी पागी लावून कान, विठ्ठल मंत्र नित्य हा त्याचा, हाडातून ये ध्वनी चोख्याचा, हाडे निवडून नेली चोख्याची, समाधी बांधली त्या भक्ताची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची. अनुपात्राही एक भक्तात, श्यामा नायकीन आई प्रख्यात, राही आई सवेती वाड्यात, फुलकमळाचे जसे चिखलात, वारी वर्षाची नव्हती चुकविली, पंढरपूर क्षेत्री ती आली, मंदिरापाशी येता ती भ्याली, निसर्ग तेथे दूरची झाली, अशुद्ध झाली जरी देहान, परी ती शुद्ध होती हृदयान, फुलांचा हार होता तो जवळी, कसा वाहू म्हणून हिरमुसली, तिथे येऊन मूर्ती देवाची, स्वीकारी माळ कानो पात्रेची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची. गोपाबाई सती ती शिलवान, मंगळ वेढे गावची शान, एकदा झाले अवर्षण मोठे, पिण्याला पाणी मिळे ना कोठे, म्हणून विहीर खणली सासऱ्यान, म्हणे तू दे सुनेचे बलिदान, सुन गोपेला ते कळलं सार, सती जाण्यास झाली तयार, हिरवी साडी चोळी नेसून, कोरडी विहीर गेली उतरून, बरे क्षणात विहीर पाण्यान, कुणाना राहिले तिचे भान, तहान भागविली सर्वांची, अशी पुण्याई गोपाबाईची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची. धन्य ते सीताराम महाराज, येते भाविका प्रचिती आज, ब्रह्मचारी अजन्म राहिले, श्री जातीस आई मानिले, तसेच संत बुवा जगताप, हरती दुःखितांचा भवताप, करती कामे गोर गरिबांची, छाया वेताळ हनुमंताची, प्रतिभा बोराडे सोलापूरच्या, प्रसिद्ध शिष्या एक बाबांच्या, हरिनामाचा जाणूनी अर्थ, प्रपंच करुणी साधी परमार्थ, लेखणी लिहिते हरेंद्राची, लीला ही सारी पांडुरंगाची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम.
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम Thank you.
Radha
निधान ज्ञानी यांचे राजे श्री संत माऊली ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी पायी दिंडी चाललेली आहे आणि या दिंडीसोबत काही वारकरी आपल्याबरोबर आहेत. आपण विचारू त्यांना त्यांच्या जीवनातील या पायी चालण्यामधले काही अनुभव. या ठिकाणी बाबा तुम्ही दरवर्षी पायी जाता, तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईल गुढी या युक्तीप्रमाणे मला असं वाटतं पायी दिंडीमध्ये एकदाच माझे वडील म्हटले का भाऊ तू एकदा तरी माऊलीच्या दिंडीमध्ये एकदाच जाय म्हणे. एकदाच मी आलो पण आता मला राहतच नाही. आता 6वी वारी माझी पायी जायची आणि बाबा तर पायी गेले होते बद्रीनाथला. ते म्हणायचे या संसारामध्ये काही नाही, गुंतून बसू नका आणि परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ जर झाला नाही कुर्मदासाला हातपाय नसताना तो गडबडी लोळत चालला होता. त्याप्रमाणे मला बाबा म्हणे एकदाच जा, पण मी एकदाच आलो पण मला आता राहत नाही आणि मी येताना मोबाईल घरी ठेवून येतो आणि घरच्यांना सांगून येतो काहीही झालं तुमचं कुटुंबामध्ये जरी मला फोन करायचा नाही, मी माऊलीला सोडून परत येणार नाही असा माझा नियम आहे. आणि मला काहीच बोलता येत नव्हतं, काही कळत नव्हतं. आयुष्यभर मशी वळल्या, मी 4थी शिकलेला आहे, मी शिक्षण नाही. पण ह्या योगेश महाराज गणेश बाबा ह्या मंडळीने मला बोलायला लावलं. आता मी वेडवाकडं प्रवचन करतो आणि कीर्तनही करतो. आज आपण बघितलं तर अनेक तरुण वर्ग सुद्धा माऊलींच्या दिंडीबरोबर आपली पायी चालताना पाहतोय. पण शिक्षणाचा ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं त्या मंडळीचा विचार असतो धर्म ही आफूची गोळी. पण धर्म ही आफूची गोळी असताना सुद्धा अनेक मंडळी या धार्मिक प्रवृत्तीकडे का आकृष्ट होतात? आपण काही तरुण या ठिकाणी आहेत, आपण त्यांना विचारूया. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असे म्हणतातच. आणि ह्या दिंडीत जो सुख सोहळा अनुभवायला मिळतो तो आम्हाला कुठेच अनुभवायला मिळत नाही. इवन कॉलेजमध्ये किंवा ट्रेनमध्ये ग्रुप असतात, ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही मौज करतो, मजा करतो. पण हा सुख सोहळा इतका आनंद लुटतो की कुठेच आम्ही आनंद लुटत नाही. फक्त आणि फक्त आम्ही वर्षातून फक्त एक दिंडीला अनुभवतो, खूप आनंद लुटतो आम्ही. आणि असं म्हणतात तरुण कुठे भरकटलेले दिसतात, कुठे रस्त्यावर किंवा कुठे बारकडे त्यांच्या गाड्या दिसतात, जाताना दिसतात. तसे आमच्या दिंडीमध्ये कोणी नाही आहे. सगळे आमचा तरुण वर्ग माळकरी आहे आणि सगळे धार्मिक आहे. आपल्याबरोबर काही वारकरी आहेत, आपण पाहू त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया. मला तर असं वाटतंय का ह्या दिंडीमध्ये आम्ही आलो. गेल्या वयाच्या 17व्या वर्षी मी मालकरी झालेला आहे. वयाच्या 17व्या वर्षी मालकरी होऊन मी भरपूर परमार्थ अनेक ठिकाणी जाऊन केला. परंतु या दिंडीमध्ये मी आल्यानंतर योगेश महाराज इथे आम्हाला मार्गदर्शन केला आणि त्या मार्गदर्शन त्यांच्या वाणीमध्ये एवढी पावर आहे का आमच्यासारखी माणसं अनेक वर्षे परमार्थ करून कुठं आम्ही चिटकून राहिलो नाही. परंतु या योगेश महाराजांच्या वाणीमध्ये अशी पावर आहे का आमच्यासारखी माणसं ती तशी अशी चिटकून राहिल्यात का त्यांना सोडावं नाही अशी आमची इच्छा आहे. आणि असा हा परमार्थ उत्कृष्ट असेल. बहुतेक त्यांच्याकडं अशी जी तरुण मुलं आहेत का ती तरुण मुलांना ते असे मार्गदर्शन कुठेतरी भरकटू नये म्हणून अतोनात रात्र न दिवस ते अहोरात्र मेहनत करून त्या मुलांना जवळ करून त्या मुलांना कसं मार्गदर्शन लागेल हे मार्गदर्शनात ते उत्कृष्ट त्यांना साध्य झालेले आणि याच्या पुढे ते करतील आहे. तसं बघायला हे अडकलेलं जीवन. पण ज्यावेळेस ह्या सोहळ्याचा आनंद लुटताना आपण स्त्रियांकडे बघितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला सांगायचं एवढंच काय, माझे गुरु शिवराम महाराज म्हस्कर यांच्या सान्निध्यात मी वयाच्या 12व्या वर्षापासून होते. पण आजपर्यंत मला पायी दिंडी करायला मिळाली नाही. संसार आणि प्रपंच याच्यात मी अडकलेली असायचे. पण ज्यावेळेस अनसायचे योगेश महाराजांनी दिंडी काढली आमच्या गावातून, तेव्हा असं वाटलं आपणही जावं. काय आहे दिंडीमध्ये, काय बघण्यासारखं आहे, काय घेण्यासारखं आहे. म्हणून मी पण त्याच्यात सामील झाले आणि माझ्याबरोबर माझी बहीण असे आम्हाला 5 वर्ष झाली आम्ही पायी दिंडी करतो. आपण देवासाठी सगळं काही करतो. पण वारीला जातो आपण, गाडीने जातो, गाडीचे टायर झिजतात, आपले पाय कधी झिजवायचे हे लक्षात घेऊन आपल्या शरीराचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे भगवंतासाठी. या दिंडीची नियोजनाची भिस्त ज्यांच्यावरती आहे ते कशा पद्धतीने नियोजन आणि दिंडीबरोबर चालत असताना बाकीची तरुण वर्ग आहे, माता भगिनी वर्ग आहे, यांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता? मला असं तर वाटतंय
हे तरुण जशी माझी मुलंच आहेत किंवा एखाद्या आपण याच्यामध्ये नातेवाईक जशी आपली मुलं असतात, या नातेवाईकांच्या मुलाप्रमाणे दिंडी आज 6 दिवस 8 दिवस 10 दिवस आम्ही दिंडीच्या समागमात असतो. पण इतरत्र वेळेसुद्धा जर दिंडीतला कोणीही जरी मला व्यक्ती जरी भेटला तरी त्यांचं किंवा त्यांच्या सुखदुःखात आम्ही सतत सामील होतो. आणि मी दिंडीमध्ये यायचं कारण केवळ गणेश बाबा आणि योगेश महाराज यांच्यामुळंच दिंडीमध्ये आलो. गेली 30 वर्ष वारी ही मी सतत माझ्या वडिलोपार्जित आमच्या घराण्यामध्ये किंवा आमच्या घरामध्ये वारी चालू आहे. गाडीत जायचो, माझे वडील दिंडीमध्ये जायचे, मी गाडीत गेली 30 वर्ष गाडीतच जातोय. पण 6 वर्ष अगोदर योगेश महाराजांनी गणेश बाबांनी दिंडी सुरू केली. गणेश बाबांनी मला हट्टाने घरी बोलवून येऊन सांगितलं का तू दिंडीमध्ये यायला पाहिजे. मी दिंडीत गेलो, दिंडीत सामील झालो. पण मला इतका आनंद आणि जर सुख संसारामध्ये मी 10 दिवस मोबाईलसुद्धा वापरत नाही आणि 10 दिवस संसार सोडून किंवा संसाराचा त्याग करून, संसारात अगदी नश्वर आहे हे कळून चुकलेलं आहे आणि संसारात सुख नाही. जर संसारात सुख असतं तर ज्ञानोबांनी लिहिलं नसतं, संसारी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाच्या सर्वनी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगलाच्या. संसारात सुख नाहीच आहे आणि संसारात जर सुख असतं, अगदी रतन टाटा बिर्ला कोणालाही विचारा, जर त्यांच्या संसारात जरी सुख असतं तरी माऊलींनी ही ओवी लिहिली नसती संसारी सुखाची कहाणी. संसारात सुख नाहीच आहे आणि जो आम्हाला सुख, जो आम्हाला आनंद हे 10 दिवस मिळतो, हा जीवनातला फारच मोठा आनंद आम्ही उपभोगतो. आणि दिंडी एकमेव जशी एका जीवाने, अगदी तरुण मुलं सर्व, मला तर वाटतंय मी थकलो पडलो घरी राहिलो तरी या मुलांची इच्छा होईल का आम्हाला उचलून आणावं दिंडीमध्ये. आणि आम्ही असं निर्धार केलेलं आहे का जीव आहे जोपर्यंत हातात काठी येईल तोपर्यंतही आम्ही दिंडी सोडणार नाही, आम्ही दिंडीत जाणार. काही मंडळी या ठिकाणी रोज आपल्या काबाड कष्ट करणारी, कामधंद्याला जाणारी माणसं, ही रोज जॉबला असणारी मुलं, पण त्यांना सुद्धा वाटतंय की बाबा आपलं एक दिवस सुद्धा रोज चुकता कामा नाही. पण असा रोज न चुकवणारी मुलं सुद्धा ती आपल्या दिवसातील 7-7, 9-9 दिवस पूर्णतः मोकळा वेळ देऊन ज्या अर्थी दिंडीसाठी येतात त्या अर्थी त्यांना दिंडीमध्ये अप्रूप असं काय मिळतंय आपण त्यांनाच विचारूया. या दिंडीचं वैशिष्ट्य, ही दिंडी 99% ही तरुणांची दिंडी आहे. या सर्व दिंडीचा कारभार या तरुणांना चालवायचा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात ना, जशी तुकाराम महाराजांना पण पंढरपूरला जाण्याची आस होती, तैसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेटसी केशवा. या ठिकाणी आपण काही तरुण बघितले, काही मध्यमवर्गीय बघितले, पण ज्यांचं वय झालेले, खरं बघायला पाहिजे तर यांनी घरी आराम करायला पाहिजे अशी माणसं सुद्धा दिंडीबरोबर नुसतं चालत नाही तर भगवान परमात्म्याचा काकडा अतिशय चांगल्या पद्धतीने मुखोद्गत असणारी ही माणसं, ही महिला आपल्यासमोर आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया आहे. आम्ही पहिल्यांदा शहापूरची दिंडी निघाली त्यावेळेला आम्ही त्या शहापूरच्या दिंडीमध्ये 25 वर्ष चाललो असेल. म्हणजे एवढं आम्ही ह्याच्यात नाही ठेवलं, पण 25 वर्ष तरी आम्हाला त्या दिंडीत झाले असतील. नंतर हा 6 वर्ष आपल्या गोलबनच्या दिंडीमध्ये आलो. पण हा जो काही दिंडीचा आनंद आहे हा आपल्याला घरी मिळत नाही किंवा आपल्या संसारात पण मिळत नाही. आपण किती संसार केला तरी तो पूर्ण होत नाही. आपण किती झोपलो आपली झोप पण पुरी होत नाही. म्हणून देवासाठी आपण काय करायचं, आपली झोप पण थोडी आपण मोडली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या संसारात लई जीव गुंतून तेही पण आपल्या काही फायद्यात नाही. म्हणून आपण त्या संसाराकडे दुर्लक्ष करून थोडा आपण परमार्थाच्या मागे लागला पाहिजे. संसार हा काय, संसार मुलं दुःख चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग त्याच्यासाठी थोडंसं तरी तळमळ करायला पाहिजे ना. धन्यवाद. आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. एकदा पुंडलिक वरदेवचा गजर करूया. पुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम.